नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, द युनिक अकॅडमी पुणे ही संस्था UPSC आणि MPSC कोचिंग क्लासच्या क्षेत्रामध्ये सुमारे 12 वर्षापेक्षा अधिक अनौपचारिक अर्थाने आणि गेल्या 8-9 वर्षापासून औपचारिक रीतीने कार्यरत आहे. या संस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे क्लासरूम टीचिंग. सुमारे 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने अशा विविध कालावधीसाठी आपण रेग्युलर अभ्यास वर्ग या दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी आयोजित करत आलेलो आहोत. क्लासरूम टीचिंगविषयी थोडंसं सविस्तर सांगायचं असेल तर यामध्ये बेसिक संकल्पनात्मक स्पष्टीकरण याच्याबरोबरच त्या विषयामधल्या विचारवंत आणि सिद्धांतांमध्ये ज्या काही गोष्टी समाविष्ट होतात त्याचंही विद्यार्थ्यांना सहज सोप्या परंतु परिभाषा सांभाळून कसं स्पष्ट करता येईल याचा फॅकल्टी विचार करत असते. दुसरी गोष्ट, क्लासरूम टीचिंग बरोबरच आपण क्वालिटी स्टडी मटेरियल जे अद्ययावत असेल, सखोल सविस्तर असेल आणि महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी होणाऱ्या परीक्षांना समोर ठेवून आपण ते तयार करत असतो, त्याचा सातत्यानं फॅकल्टी विचार करते. म्हणूनच आपल्या संस्थेमध्ये सुमारे 25 प्रशिक्षित अशा प्रकारचे संशोधक आहेत जे त्या फॅकल्टीला त्या विषयाच्या बाबतीमध्ये सपोर्टिव्ह स्टाफ म्हणून एडिटिंग स्टाफ डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना दिसतात. त्याबरोबरच रेग्युलर टेस्ट सिरीज जे सराव चाचण्या ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणं, त्याचं नियोजन करणं, याच्याबरोबरच तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी त्या प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्या माध्यमातून तुम्हाला वेळेचं नियोजन, स्वतःचं मूल्यमापन याबरोबरच परीक्षेला समोर ठेवून आपला अभ्यास करतोय की नाही याचाही अंदाज तुम्हाला एका अर्थाने घेता येतो. लेखन कसं आहे आपलं, त्यात सगळेच मुद्दे समाविष्ट होत आहेत की नाही आहेत, त्याच्यामध्ये काय प्रकारची भर आपल्याला घालता येऊ शकते, या सगळ्या बाबी मूल्यमापनाच्या आधारे आपल्याला पाहता येऊ शकतात. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आपल्या संस्थेच्या माध्यमातून केली जाते ती म्हणजे जाणीवपूर्वक मराठी भाषेतून UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ साहित्य निर्माण केलं जातं, ज्याच्यामध्ये छोट्या पुस्तिका असतील, कॉन्स्टिट्यूशनसारखी संदर्भ पुस्तकं असतील, याच्याखेरीज इतिहास आहे, भूगोल आहे, नागरी सेवा कल चाचणीसारखा विषय आहे, त्यातल्या बुद्धिमापन चाचण्यासारख्या घटकांवरती आपण जाणीवपूर्वक सखोल अशा प्रकारची संदर्भ पुस्तकं तयार करत आलेलो आहोत. याच्या जोडीनं युनिक बुलेटिन हे गेल्या वर्षभरापासून आपण मंथली म्हणजे मासिक चालवत आहोत. दोन्ही परीक्षांमध्ये जे काही अलीकडच्या काळामध्ये बदल झालेले आहेत त्या बदलांना समोर ठेवून अद्ययावत अशा प्रकारची माहिती देणं, सगळ्या बातम्यांचं समालोचन करणं, वेगवेगळ्या कळीच्या मुद्द्यावरती सखोल अशा प्रकारचे लेख देणं हे आपण त्या बुलेटिनच्या माध्यमातून करत आहोत. आणि अर्थातच त्याच्यामध्येही मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, त्याच्यावरती आधारित येणाऱ्या वर्षामध्ये काय प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील याचा एक अंदाज बांधून ते मासिक म्हणजे युनिक बुलेटिन हे मासिक अधिकाधिक परीक्षाभिमुख कसं करता येईल याचा आपण सातत्याने विचार करत आहोत. थोडक्यात अतिशय दर्जेदार प्रभावी अशा प्रकारे कोचिंगचं माध्यम, त्याबरोबरीनं त्याला सपोर्टिव्ह अशा प्रकारच्या क्लास नोट्स, सराव चाचण्यांचं रेग्युलर अशा प्रकारचं आयोजन आणि महत्त्वाचं म्हणजे अत्यावश्यक अशा प्रकारची अद्ययावत संदर्भ पुस्तकं, अशा 4 क्षेत्राच्या किंवा 4 बाबींच्या माध्यमातून युनिक अकॅडमी ही या दोन्ही क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तुम्हा सर्वांना हे माहितीच आहे की लिखित फॉर्ममध्ये संस्था ही वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्यासमोर आलेली आहे, पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी काही प्रगती अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यातनं मग एक नवा सोशल मीडिया हे जे एक माध्यम म्हणून पुढं आलेलं आहे, त्याच्यातलं हे जे युनिक संस्थेनं YouTube चॅनल सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आणि मला असं वाटते की त्याचाच एक भाग म्हणून या चॅनलच्या माध्यमातून आम्ही क्लासरूम टीचिंग असेल, संदर्भ पुस्तकं असतील, इतर कार्यशाळा असतील, हे जे काही करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलची सुरुवात करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. मी तुम्हा सर्वांना असं आवाहन करतो की यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे जे स्नॅप्स असतील, सराव चाचण्यांबद्दलही याच्यामध्ये माहिती मिळेल. सबसिक्वेंटली आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे काही संदर्भ साहित्य निर्माण करत आहोत तेही याच्यावरती अपलोड करता येते का याचा आम्ही सातत्याने विचार करत आहोत, जेणेकरून संस्थेमध्ये कुठल्या प्रकारचे उपक्रम चालवले जातात याची एका अर्थाने खूपच सोप्या भाषेमध्ये सांगायची असेल तर झलक तुम्हाला यावी आणि त्या अर्थाने आपल्याला पुढं काय करता येईल याचा विचार आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. थोडक्यात हे चॅनल जास्तीत जास्त रिसोर्सफुल असेल
असा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जाईल. म्हणून मी सर्व विद्यार्थिनींना असं आवाहन करतो आणि नम्र विनंती करतो की त्यांनी या चॅनलचं सबस्क्रिप्शन घ्यावं आणि या माध्यमातून संस्थेच्या ज्या काही बाबी तुमच्यासमोर येतील त्याचा लाभ घ्यावा.